हरि ओम. योगदास जयगणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 30. भगवंताचे सर्व शिष्य समान असतात. एकदा अचानक काही ब्राह्मणांच्या गायी चोर पळवून नेऊ लागले. त्या सोडवण्याची विनंती ब्राह्मणांनी अर्जुनाला केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन अर्जुन शस्त्रास्त्रे घेण्यासाठी घाईघाईने शस्त्रागारात गेला. त्यावेळी तेथे युधिष्ठिर आणि द्रौपदी एकांतवासात असताना त्याने पाहिली. यामुळे श्री नारद मुनींनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे त्याला 1 वर्ष तीर्थयात्रा करावी लागली. त्याप्रमाणे तो तीर्थयात्रा करत हिंदुस्थानभर फिरू लागला. या तीर्थयात्रेत असताना त्याची हनुमंताशी भेट झाली. दोघेही स्वतःला प्रभूचे पट्ट शिष्य समजत असत. बोलता बोलता दोघांत श्रेष्ठ कोण यावरून वाद झाला. श्रेष्ठता सिद्ध करण्याचे ठरले. त्यावरून दोघांमध्ये पैज लागली. अर्जुनाने बाणांचा सेतू बांधायचा आणि हनुमानाने तो उड्डाण करून मोडायचा. सेतू मोडला तर अर्जुन हरला असे समजायचे. अर्जुन हरल्यास त्याने अग्निकाष्ट भक्षण करायचे. सेतू न मोडल्यास हनुमान हरला असे समजायचे. हनुमान हा चिरंजीव असल्यामुळे तो काही अग्निकाष्ट भक्षण करू शकत नव्हता. त्यामुळे हनुमान हरल्यास त्याने अर्जुनाच्या रथावर विराजित व्हायचं असं ठरलं. अर्जुनाने सेतू बांधला. क्षणार्धात हनुमानाने उड्डाण केले आणि तो सेतू मोडून पडला. अर्थातच अर्जुन पैज हरला. याचे अर्जुनाला मोठे आश्चर्य वाटले. ठरल्याप्रमाणे अर्जुन अग्निकाष्ट भक्षण करण्यासाठी चिता रचून त्या चितेत प्रवेश करू लागला. तेवढ्यात तेथे एक ब्राह्मण आला. त्याने त्यांच्या पैजेचे वृत्त जाणून घेतले आणि तो ब्राह्मण म्हणाला की हे सर्व ठीक आहे, परंतु तुमच्या या पैजेला साक्षीदार कोणीच नाही. साक्षीदार असल्याशिवाय पैजेचा न्यायनिवाडा करणे योग्य नाही. तेव्हा पुन्हा एकदा सेतू मोडायचा कार्यक्रम होऊ द्या. त्या ब्राह्मणाची ही गोष्ट त्या दोघांनाही पटली. अर्जुनाने बाणांचा सेतू पुन्हा तयार केला. हनुमंताने पुन्हा उड्डाण केले आणि तो त्या सेतूवर येऊन कोसळला. त्यावेळी हनुमानाला तो सेतू काही मोडता आला नाही. यावेळी याचे अर्जुनाला आणि हनुमानाला असे दोघांनाही मोठे नवल वाटले. त्यांनी त्या ब्राह्मणाकडे नीट निरखून पाहिले. अर्जुनाला तो ब्राह्मण भगवान श्रीकृष्ण दिसू लागला. हनुमानाला तो ब्राह्मण श्रीराम दिसू लागला. सेतू मोडला नव्हता, कारण त्यावेळी भगवंत श्रींनी त्याखाली सुदर्शन चक्र ठेवले होते. शेवटी भगवंत श्रींनी दोघेही समसमान श्रेष्ठ असल्याचा निर्वाळा दिला. हनुमंत अर्जुनाचे रथावर बसण्यास तयार झाला, कारण जेथे राम तेथे हनुमान असायलाच पाहिजे. या अवतारातही धर्मयुद्धात प्रभूबरोबर हनुमंताचा सहभाग असायलाच हवा. हरि ओम.